पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका पंचायत समिती आवारातील अनेक जुनी व मोठी वृक्ष काही दिवसांपूर्वी स्वतः प्रभारी गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्या उपस्थितीत रात्रीच्या वेळी तोडण्यात आल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमांतून व्हायरल झाल्याचे सर्वांनी पाहिले होते। या संदर्भात प्रत्यक्षदर्शींकडून व्हिडिओ चित्रीकरण करत असताना काही कर्मचाऱ्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला होता। या सर्व प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचरणे यांनी संबंधित अनेक शासकीय विभागांना पत्रव्यवहार केलेला होता, परंतु त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। परंतु वृक्षतोडी संदर्भात प्रभारी गटविकास अधिकारी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी अनेक पत्रकार हे पंचायत समिती कार्यालयात गेलेले होते, परंतु सध्या त्यांच्याकडे अनेक ठिकाणचे अतिरिक्त पदभार असल्याने ते समक्ष भेटू शकले नाहीत। फोनवरही संपर्क होऊ शकला नव्हता। त्या संदर्भात एका कर्मचाऱ्याने सांगितले की 4 वाजता गटविकास अधिकारी येऊन तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष प्रतिक्रिया देणार आहेत, परंतु संध्याकाळी उशिरा त्यांनी फोन करून प्रतिक्रिया देत वृक्ष तोडली नसून छाटल्याचे सांगितले। एक वडाचे झाड आतून किडीने पोखरले होते, त्यामुळे ते छाटले असून पुन्हा त्याला पालवी फुटेल ते मुळासह काढलेले नसल्याचे त्यांनी सांगितले। परंतु लोकांच्या म्हणण्यानुसार लांब लांब गेलेल्या फांद्यांची सावली मिळण्यासाठी आता कित्येक दशके वाट पाहावी लागणार आहे, त्यामुळे वृक्ष छाटण्याच्या कृतीमुळे सर्वच स्तरातून लोक नाराज असल्याचे चित्र आहे। यात संपूर्ण बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। तुम्ही कटिंग करणार आहेत ना? मग कोण आहे? तुम्ही कोण आहे? हा पंचायत समिती आपलं काय नाव? मोबाईल नाही घ्या। हा पंचायत समिती आपलं काय नाव? मोबाईल नाही घ्या। मोबाईल पत्रकार आहे। आम्ही सामान्य नागरिक। शिरूर पंचायत समितीच्या आवारातली काही वृक्ष तोडले, त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच तक्रारी केल्यात आणि बातम्या पण आल्यात, तर आपण आता पत्रकार परिषद घेतली, काय भूमिका काय आपली? दिनांक 5 मार्च 2023 रोजी पंचायत समितीमध्ये वृक्षतोड झालेली आहे आणि आज या घटनेला उलटून 23 दिवस झालेले असताना सुद्धा संबंधित दोषी अधिकाऱ्यांना नगरपालिकेचे मुख्याधिकारी, वृक्षाधिकारी तसेच तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक साहेब हे सर्वजण पाठीशी घालत आहेत। त्यामुळे 23 दिवस उलटून सुद्धा या घटनेतील संबंधित अधिकाऱ्यांवरती कोणतीही कारवाई झालेली नाही। या वृक्षतोडीमध्ये वापरण्यात आलेले साहित्य, वाहन तसेच जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्या कोणालाही याच्यामध्ये कोणतीही कारवाई त्यांच्यावरती झालेली नाही। त्यामुळे नाईलाज असतो मला दिनांक 6/4/2023 पासून या संबंधित दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा उपोषणाला बसावं लागत आहे, कारण कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे। जर सर्वसामान्य माणसाने जर एखादा साधा गुन्हा केला तर त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होतो, परंतु जर वरिष्ठ अधिकाऱ्याने जर गुन्हा केला तर त्याला मात्र त्याच्या सोयीप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करायची। असा हा जो काही प्रकार चालू आहे हा अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही सर्वजण याचा निषेध करतो, कारण कायदा हा सगळ्यांना समान असला पाहिजे। कोरोना काळामध्ये आपण ऑक्सिजनसाठी औद्योगिक ऑक्सिजन सुद्धा पेशंटसाठी वापरला आणि आज शेकडो लोकांना ऑक्सिजन पुरवणारी जी मोठी मोठी वृक्ष आहेत ती मात्र रात्रीचा फायदा घेऊन अधिकाऱ्यांनीच तोडून टाकलेली आहे। वृक्षारोपणावरती सरकार हजारो कोटी रुपये खर्च करतं आणि जी वृक्ष ही 50, 60, 70, 80 वर्षाची होती ती मात्र सरकारी अधिकारीच जे आहेत ते तोडून टाकत आहेत। ही घटना अतिशय वाईट आहे। या वृक्षतोडीमुळे या वृक्षांवरती अधिवास असलेले शेकडो पक्षी, त्यांची पिल्लं आणि त्यांची अंडे याची हत्या झालेली आहे। त्यामुळे नैसर्गिक समतोल जो आहे तो राखण्याच्या दृष्टीने सुद्धा ही अतिशय वाईट गोष्ट आहे, कारण ज्या वेळेस माणसाला ऑक्सिजन लागतो त्यावेळेस माणसाला झाडाची आठवण येते आणि ज्यावेळेस ऑक्सिजनची गरज नसते त्यावेळेस मात्र हे अधिकारी निर्दयीपणे त्यांची कत्तल करतात। म्हणून हा केवळ एका अधिकाऱ्याच्या विरोधात नाही तर या विकृत मानसिकतेविरुद्धचा ही लढाई आहे। तरी मी या आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून समाजाला आणि निसर्गप्रेमींना आवाहन करतो की या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी मला साथ द्यावी आणि अशा विकृत आणि निसर्गविरोधी कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना जरब बसली पाहिजे आणि याच्यातून समाजाला हा मेसेज गेला पाहिजे की कायद्यापुढे सगळे समान असतात, मग तो अधिकारी असो किंवा सामान्य नागरिक असो। हे जे वडाचं झाड आहे हे 70 ते 80 वर्षापेक्षा जास्त वयाचं झाड होतं आणि याच्यावरती
शेकडो जे आहे चित्रपालक पक्षी वगैरे जे आहे यांचं निवासस्थान होतं, परंतु पंचायत समितीचे BDO देसाई साहेब आणि यशवंत वाटमारे यांनी 5 तारखेला रात्री 12 वाजता ही झाडं जी आहेत तोडलेली आहेत. याच्या विरोधात मी शिरूर तहसील कार्यालय, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिरूर पोलीस स्टेशनचे PI, माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे या सगळ्यांना दिनांक 6 तारखेला सगळ्यांना तक्रारी अर्ज करून पाठवलेले आहेत. परंतु सद्यस्थितीमध्ये आज 15 दिवस झाले तरी या BDOंना पाठीशी घालण्यासाठी हे सगळे अधिकारी एकदम संयमाची भूमिका घेऊन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नाही. याबद्दल असता ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत आणि त्यांच्यावरती कोणता राजकीय दबाव आहे का की ते कुठं मॅनेज झालेले आहे हे तपासलं गेलं पाहिजे. कारण आज झाडं ही काळाची गरज आहे आणि त्यावरती घरटी असताना सुद्धा रात्रीचा अमानुषपणे या पक्ष्यांच्या पिल्लांची आणि अंड्यांची हत्या करते. माझं नाव युवराज सोनार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर तालुका उपाध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग. दिनांक 5/3 रोजी जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे. आणि आज या ठिकाणी आपण पाहतो की शिरूर शहरामध्ये एका साईडला आपण सिद्धेश्वर टेकडीवर गेल्या 5-6 वर्षापासून समाजातले बरेचसे लोक जाऊन कष्ट करतात आहे आणि झाडं लावून ते जगवण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे पंचायत समिती त्याच्या शेजारील टेकडीवर सुद्धा गावातली बरीचशी लोक तिथं जाऊन आजही अविरतपणे काम करतात आहे आणि झाडं लावून ते जगवण्याचा प्रयत्न करतात. एवढं शिरूरवासीय जी लोक आहेत त्यांना हे वृक्षप्रेमी आहेत, त्यांना कळकळ आहे या गोष्टीची. आज अशा शिरूरच्या ठिकाणी अशी घटना घडणं हे खूप निंदनीय आहे आणि त्याबद्दल आम्ही नाथाभाऊंना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, त्यांच्या उपोषणाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. या गोष्टीची त्वरित कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करतो. नमस्कार, मी फैजल पठाण, शिरूर तालुका काँग्रेस सरचिटणीस. आज या घटनेचं म्हणजे पंचायत समिती आवारामध्ये जी झाडांची कत्लेआम झालेली आणि त्याचा निषेध म्हणून जे आज नाथाभाऊ पाचरणे या कत्लीविरोधात किंवा या निसर्गप्रेमी असणारे नाथाभाऊ यांनी जो आवाज उठवला आहे त्याला आमची खंबीर अशी साथ राहील. आणि आज आपण पाहतोय की एक लहान मूल वाढवायचं म्हणलं तर आपल्याला कितीतरी हजारो लाखो रुपये खर्च करावं लागतं आणि त्याच्याशी जर काही विपरीत घटना घडली तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि तसंच एक झाड नसून ते आमचंच एक कुटुंब प्रमुख आहे की त्याच्यापासून आपण उद्या फळाची अपेक्षा करतो, सावलीची अपेक्षा करतो, पक्ष्यांना एक निवारा असतो. हे सगळं विचार करत असताना त्याच्या मुळावर जर घाव घालत असताना आपण ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतोय का आपण मोठ्या अभिमानाने म्हणतोय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आणि त्याही संतांच्या महाराष्ट्रामध्ये आज आपण हे अघोरी कृत्य करून समाजाला एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतोय. ही खूप निंदनीय बाब आहे आणि याचा पक्षाच्या वतीने अतिशय जाहीर असा निषेध करतो. यांचा जे आंदोलन आहे या आंदोलनाला आमचा पक्षाच्या वतीने पाठिंबा राहील. शिरूर पंचायत समिती येथील जे वृक्षतोड झालेली आहे आणि त्या विरोधात नाथाभाऊ पाचरण्यांच्या वतीने मागील 15 ते 20 दिवसापासून त्या वृक्षतोडीच्या विरोधात कारवाई व्हावी, दोषी अधिकारी जे गट विकास अधिकारी आहेत देसाई साहेब यांच्या विरोधात कारवाई व्हावी, त्या संबंधात जे कायद्यानुसार जे गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती व्हावी, ही अशी मागणी करत असलेले नाथाभाऊ पाचरणे यांच्या या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुक्याच्या वतीने आमचा जाहीर असा पाठिंबा राहणार आहे. आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय त्याच्यामध्ये सामील राहणार आहोत. या विषयामध्ये गट विकास अधिकारी हे वर्ग 1 क्लास 1 अधिकारी आहेत आणि ह्यांच्या माध्यमातून असं कृत्य होणे हे खूप निंदनीय आणि दुःखद बाब आहे. ज्या पंचायत समितीच्या अंडरमध्ये त्यांच्या अधिकाराखाली शिरूर तालुक्यातील जवळपास 100 गावं त्यांच्या अधिकाराखाली आहेत आणि त्याचे प्रमुख म्हणून गट विकास अधिकारी काम करत आहात. आणि हे क्लास 1 अधिकारी असताना सुद्धा असं बेकायदेशीर कृत्य
विनापरवाना वृक्षतोड करण्याचं काम आणि रात्रीच्या वेळेस 12 वाजता ती काम करण्याचं कृत्य करतायत। आणि अशा वेळेस नाथाभाऊ पाचारने त्यांना प्रश्न विचारतात त्यावेळेस त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात। अतिशय निंदनीय आणि एकदम दुःखद बाब आहे, याचा जाहीर निषेध झाला पाहिजे आणि त्याच्यावर त्यांच्या कारवाई कडक झाली पाहिजे।